Example 5. If the arcs of the same length in two circles sustain angle 65 degree and 110 degree at the center, find the ratio of their radii. तरी इथे आर्क लेंथ ऑफ आर्क सेम आहे, म्हणजे कंसाची लांबी सारखी आहे दोन वर्तुळामध्ये, आणि तिथे जो अँगल तयार होतो त्या कंसामुळे तर पहिल्या वर्तुळात 65 डिग्रीचा अँगल तयार होतो, कोन तयार होतो, आणि दुसऱ्या वर्तुळात 110 डिग्रीचा कोन तयार होतो. तर आपल्याला ह्यावरून काय फाइंड आउट करायचंय, तर रेशो ऑफ देअर रेडिया, त्यांच्या त्रिज्येचा रेशो घ्यायचा आहे, गुणोत्तर घ्यायचे. तर इथे आपण आधी दोन सर्कल काढू आणि त्यामध्ये अँगल आपण 65 आणि 110 दाखवू, आणि जे त्यांचे आर्क आहेत ते आर्क आपल्याला सेम लेंथचे दाखवायचे आहेत. आता इथे आपण हे दोन वर्तुळ काढलेत. हा सेंटर आहे वर्तुळाचा, ह्या वर्तुळाचा हा सेंटर आहे. तर पहिल्यांदा आपण 65 डिग्रीचा इथे अँगल काढून घेऊ. आता इथे हा 90 होतो, हा 45 आणि इथे साधारण हा 65 आपण अँगल धरू. आता इथे आपण सेम लेंथ घेऊ आर्कची. तर या ह्याने आपण आर्कची लेंथ मोजू. तर एवढी लेंथ आहे, तर ह्या बाजूला आपण एवढी लेंथ घेऊन 110चा अँगल दाखवू. आता इथे ह्या वर्तुळामध्ये ह्या रेडियसला आपण R1 म्हणू, आणि इथे ह्या वर्तुळातल्या रेडियसला त्रिज्याला आपण R2 म्हणू. आता इथे लेंथ ऑफ आर्क किंवा कंसाची लांबी ही सेम आपण दाखवू L किंवा S दाखवली तरी चालेल, S म्हणलं तरी चालेल. आणि इथे सुद्धा ह्या कंसाची लांबी किती येणार आहे, सेम L. तर ह्यावरून आपल्याला काय करायचंय, ह्या त्रिज्येचं रेशो काढायचं आहे. रेशो ऑफ देअर रेडियाई. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे की लेंथ ऑफ आर्क इक्वल टू R इंटू थीटा. लेंथ ऑफ आर्क L इक्वल टू R इंटू थीटा, where R is here radius of the circle and theta is radian. याचं मेजरमेंट रेडियन मध्ये घ्यायचंय. आणि L म्हणजे काय, लेंथ ऑफ आर्क. तर इथे हा फॉर्म्युला वापरायचे. तर दोन्ही वर्तुळामध्ये आर्क ही सेम लेंथची आहे, फक्त काय डिफरन्स आहे, तर इथे त्रिज्या वेगळी आहे आणि अँगल पण वेगळा आहे. तर एवढ्या माहितीवरून आपल्याला त्या रेडियसचा रेशो काढायचा आहे. नाउ θ1 इज हियर 65 डिग्री. आता हे डिग्री मध्ये आहे, पण आपल्याला रेडियन मध्ये पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे. θ डिग्री इक्वल टू θ इंटू पाय डिवायडेड बाय 180 रेडियन. ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला थीटाचं कन्वर्ट करायचं रेडियन मेजरमध्ये. आता हे डिग्री माप आहे, तर ह्या डिग्रीचं आपल्याला रेडियन करायचं, तर यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. 65 इंटू पाय डिवायडेड बाय 180 रेडियन. आता इथे दोन्हीकडे 5नी आपल्याला भाग घालता येतो. 5 एक 5 आणि 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि 5 सख 30. माय आन्सर इज 13 पाय डिवायडेड बाय 36. आता ह्याच्या पुढे इथे भाग जात नाही कशाचाही, आणि इथे लिहायचं रेडियन. आता θ2 किती आहे, θ2 आहे 110 डिग्री. त्याचं कन्वर्ट करायचं, त्याचं रूपांतर करायचं रेडियनमध्ये. परत हाच आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. θ डिग्री इक्वल टू θ इंटू पाय बाय 180 रेडियन. मग इथे θ किती आहे 110 आणि
पाय डिवायडेड बाय 180 रेडियन. ते 0 0 कट होतील. Answer is therefore 11 pi divided by 18 रेडियन. तर थीटा 1 आहे 13 पाय बाय 36 रेडियन. थीटा 2 आहे 11 पाय बाय 18 रेडियन. L इक्वल टू लेंथ ऑफ R इक्वल टू R1 इंटू थीटा 1. R1 इंटू थीटा 1. R1 आपल्याला माहीत नाही आहे. थीटा 1 आपल्याला माहिती आहे 13 पाय डिवायडेड बाय 36 रेडियन. आणि L इथे ह्या सर्कलसाठी ह्या वर्तुळासाठी L इक्वल टू R2 इंटू थीटा 2. R2 इंटू थीटा 2. R2 थीटा 2 आहे 11 पाय डिवायडेड बाय 18 रेडियन. म्हणजे Lचे आपल्याला काय निघाले, 2 इक्वेशन निघाले. L इक्वल टू R1 13 पाय बाय 36 रेडियन अँड L इक्वल टू R2 पाय 11 पाय डिवायडेड बाय 18 रेडियन. आता यावरून आपण काय म्हणू शकतो, L1 हे इक्वल टू हे आहे आणि L1 इक्वल टू सुद्धा हे आहे. याचाच अर्थ हे इक्वल टू हे. देअरफॉर R1 13 पाय डिवायडेड बाय 36 रेडियन इक्वल टू R2 11 पाय डिवायडेड बाय 18 रेडियन असं आपण इथे लिहू शकतो. 13. Therefore, R1 divided by R2 equal to 11 pi divided by 18 radian divided by 13 pi divided by 36 radian. पाय पाय इथे कट होतील. 18 1 जा 18 2 जा 36. Therefore 11 into 2 divided by 13 means 22 divided by 13. R1 upon R2 equal to 22 divided by 13 means R1 is to R2 equal to 22 is to 13. जर R1 22 असेल तर तेव्हा R2 किती असणार आहे, 13. R1 22 then R2 is 13. R1 is greater than R2.